गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर आज होती आषाढी एकादशी आणि मी दीदी आम्ही चाललो आहे आमच्या कॉलेजला. आज होतं माझा ॲडमिशनचा डे आणि बघा आज आषाढी एकादशी होती म्हणून इकडं रस्त्यावर खूप गर्दी होती. आणि आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मिनी पंढरपूर पण आहे, तर तिथंच हे लोक सगळे पायी पायी जात होते. तर आम्हाला रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक पण लागत होती, तर आम्ही कसं तरी या ट्रॅफिकमधून निघत जात होतो. इथं बघा रस्त्यात किती सुंदर सुंदर मूर्त्या ठेवलेल्या आहे यांनी. आम्ही मस्त सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे घेतले. एवढी भारी वाईब होती तिथं, खूप भारी वाटत होतं. आजूबाजूला मस्त गाणे वगैरे चालू होते, लोक पायी पायी जात होते. आणि त्यानंतर आम्ही फायनली कॉलेजला पोचलो आहे. हे होतं माझं कॉलेज आणि आज होतं माझं ॲडमिशनचा डे. तर मग आम्ही आलो होतो माझं ॲडमिशन करण्यासाठी. तर बघा मला तर कॉलेज खूप आवडलं आहे. मी तर मस्त सगळीकडे व्हिडिओज घेत होते कॉलेजचे. तुम्ही पण बघू शकता किती ग्रीनरी झालेलं आणि किती भारी दिसतं आहे कॉलेज. त्यानंतर फायनली मी तिथून ॲडमिशन झालं होतं. हे बघा मी तिथं फुलसोबत पण व्हिडिओ घेतला. नंतर पूर्ण कॉलेजचा परिसर पण एकदम स्वच्छ होता आणि खूप भारी वाटत होतं तिथं. वाईब पण खूप भारी वाटत होतं तिकडच्या. हे बघा हे पूर्ण कॉलेज होतं माझे, असं खूप मोठं कॉलेज आहे. त्यानंतर हे बघा मला तर खूप आवडत होतं तिथं व्हिडिओज घ्यायला. मी तर तिथेच मस्त कॉलेजचे व्हिडिओज वगैरे घेत होते. आणि फायनली माझं ॲडमिशन झालं होतं आणि मी सगळे प्रोसेस वगैरे कंप्लीट केल्या आणि सगळे डॉक्युमेंट्सच्या. आणि त्यानंतर आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. तर आता घरी जायला तर आम्ही निघालो आहे, पण रस्त्यामध्ये आम्हाला माहीत नव्हतं पुढं जाऊन आम्हाला एवढी ट्रॅफिक लागणार आहे. तुम्ही बघू शकताय बघा किती ट्रॅफिक आहे. आम्हाला अर्धा एक तास तरी पूर्ण ट्रॅफिकमध्येच अडकलेलो होतो आम्ही. नंतर फायनली बघा इकडून तिकडून आम्ही जात होतो थोडं थोडं पुढं. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला तर फुल गर्दी होती आणि त्याच्यामध्ये गरमी पण होत होती. आणि बॅक साईडचा रोड जो आहे त्याच्यामध्ये लोक जात होते. त्यानंतर आम्ही फायनली रस्त्याला लागलो आहे, नंतर घरी पोचलो. आणि घरी आल्यावर आज होतं बिट्टूचा बड्डे. तर मग त्याच्यासाठी आम्ही गिफ्ट घेतलं होतं. हे बघा आमचा बड्डे बॉय पण रेडी होता इथं. मस्त त्याला सगळेजण औक्षण वगैरे करत होते. त्याचा बड्डे होता म्हणून सगळेच खूप एक्सायटेड होते आणि तो तर सगळ्यात जास्त एक्सायटेड होता कारण की त्याचा बड्डे होता. त्यानंतर आम्ही फायनली त्याचा केक वगैरे कटिंग करण्यासाठी घेतलं होतं. त्याला तर बघा किती मजा येते. त्याच्या बाजूला अवनीश आणि परी दोन्ही पण बसले होते. नंतर रिदांशनी आमच्या बिट्टूनी केक कापला. नंतर मी त्याला हे गिफ्ट दिलं. आता तो त्याचं अनबॉक्सिंग करण्यासाठी पण खूप एक्सायटेड होता. त्याला वाटत होतं त्याच्या आत काय, कधी ओपन करून कधी नाही असं होत होतं त्याला. मग त्याची हेल्प परी करत होती गिफ्ट ओपन करण्यासाठी. त्याच्याशी होत नव्हतं गिफ्ट ओपन लवकर, पण तरी पण ते दोघं करत होते. हे बघा त्याला बघायचं होतं त्याच्या आतमध्ये काय. आणि त्याला फायनली त्याला दिसलं त्याच्यात चॉकलेटचा बॉक्स होता. नंतर सेकंड डे झालं होतं आणि मी इथं रेडी झाले. आणि त्यानंतर हे बघा आमच्या इकडे पाऊस चालू होता, वातावरण पण खूप भारी झालं आहे बाहेर. आणि त्यानंतर दुपारी मी इथं टी व्ही बघत बसले होते. टी व्हीवर तारक मेहता चालू होतं, तर मग मस्त टी व्ही बघत बसले थोड्या वेळ. त्यानंतर आजोबांनी बोलवलं होतं कारण की त्यांना एक काम होतं. आणि मग मी खाली गेल्यावर इथं आमच्या समोर एक अंगणवाडी आहे, त्या मॅडमनी बोलवलं. मग त्यांचं काम केलं 2 मिनटं आणि त्यानंतर हे बघा माझ्या आजोबांना पाहिजे होते रील, तर मग त्यांना ते आणून दिल्या. आणि तिथं तर खूप सारे कलर होते. मी स्वतः कन्फ्यूज होते कोणते कोणते कलर घ्यायचे. नंतर मी घेतले आणि घरी आले. आणि घरी आल्यावर मस्त इथं पुस्तक वाचत बसले होते. मला ते वाचायला खूप आवडतं म्हणून मी मस्त टाईमपास करत दुपारी मस्त इथं पुस्तक वाचत बसले. आणि बघा इथं माझ्याकडे आले होते आजोबा, तर मग त्यांच्यासोबत थोडंसं बोलले आणि त्यानंतर मी इथं वाचत होते पुस्तक. तर मस्त इथं दुपारी मी पुस्तक वाचत बसले होते आणि मला तर खूप आवडत होतं हे पुस्तक वाचायला. नंतर मी हे पुस्तक वगैरे वाचल्यावर रात्र झाली होती. नंतर आम्ही खाली गेलो आणि हे बघा माझ्या आत्याने घेतली होती चेतक. तर मग आम्ही सगळेजण त्याच्यासोबत व्हिडिओ वगैरे काढत होते. नंतर गाडीची पूजा वगैरे केली. हे बघा इथंही होती माझी आत्या, ती सगळ्यांना पेढे वाटत होती. तर मग आम्हाला सगळ्यांनाही गाडी खूप आवडली म्हणून सगळेच याच्यावर फिरत होते, फोटो वगैरे काढले सगळ्यांचे. हे बघा मी पण याच्यासोबत माझे फोटो वगैरे काढले. त्यानंतर परीला पण ब्लॉगमध्ये यायचं होतं म्हणून तिचं पण व्हिडिओ काढला आणि सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे झाले. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय.